"अरे, तू उडाणटप्पापणा करू नको. शिक काहीतरी, काहीतरी शिक." असं नेहमी शिक्षक मला पूर्वी खूप सांगायचे. पण त्यावेळी मी काही ऐकलं नाही आणि नंतर गावाकडून शहराकडे आलो, म्हणजे मुंबई शहरात आलो. इथलं जे सगळं जे मी वातावरण बघितलं, आमची जी आवड निर्माण झाली, शिकत गेलो, शिकत गेलो. तर उशिरा का होईना ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. त्याच्यानंतर मी स्वतः योग टीचर झालो. योग टीचर झाल्यानंतर मी नॅचरोपॅथीमध्ये डिप्लोमा केला. डिप्लोमा केल्यानंतर त्याच्यानंतर डिग्री घेतली. नॅचरोपॅथीमध्ये मी एम-डी केलेली आहे. त्याच्यानंतर हिप्नॉटिझममध्ये मी केलेले अरोमा थेरपिस्ट म्हणून मी गेले. असे जवळ-जवळ 4-5 डिग्र्या मी घेतल्या. तर आज मी तुमच्यासमोर देखील बोलतोय. एवढं मला असं कधी बोलता येत नव्हतं आणि हे सगळं जे शक्य झालेलं आहे, त्या सगळ्या माझ्या शिक्षकांमुळे. आणि हे जे शिक्षक आहे, हे आपल्याला फक्त काही पुस्तकी फक्त ज्ञान देत नाही, तर हे आपल्याला जीवनाचा मार्ग देखील दाखवत असतात. आपल्या वर्गामध्ये भरपूर 50, 60, 100 मुलं असतात. शिक्षक मात्र एकच असतो. सगळ्यांना एकच मार्ग दाखवत असतो. पण जो मार्ग जर त्याने घेतला, तर तो नक्की पुढे येऊन चांगला व्यक्ती होतो. डॉक्टर होतो, कोणी इंजिनिअर होतो. पण त्या शिक्षकांना तो अभिमान असतो, की नाही, ह्या शिक्षकांनी आम्हाला शिकवलेलं आहे. हे शिक्षक हा तो माझा गुरु आहे. हे ते मी शिक्षक आहे आणि त्यांना नाही तर आपल्याला देखील त्याचा अभिमान वाटतो. हा अभिमान आज आपण सार्थक करणार आहोत. आज शिक्षक दिन आहे. शिक्षकांना आपण साष्टांग दंडवत बोलणार आहोत, की ज्यांच्यामुळे आपण घडलोय, ज्यांच्यामुळे आज इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहे. या सगळं डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त सर्व शिक्षकांना मानाचा मुजरा.